तर इथे बनाना स्वीट्स वाटत. खूप आवडली. वाव, स्वीट आहे, म्हणजे एकदम असं रॅप करून केलेलं आहे. तर हे घेतलेले आहे मी. राशी घेतलेली बघू शकता. त्यांच्याकडे भरपूर सारे म्हणजे आहे वस्तू. तर हे केरळमध्ये भात बघू शकता. आणि इथे एवढे भात खाता जाडे होत नाही, कारण भात इतका हलका, इतका पचायला एकदम छान आहे. तर वैभव बोलली की आपण 1-2 किलो राईस घेऊन बघू इकडचा, कारण ते सगळे भाताच्याच वस्तू खातात, म्हणजे प्रत्येक गोष्ट भाताची खातात, तांदळाची बनवून खातात. तर इतकं सुंदर आहे, पचायला मस्त. आता आम्ही इतकं भाताचेच प्रकार खात आलो आणि त्यांच्या ऑथेंटिक जेवण जेवत आलो, खात आलो. भारी होते. बघू शकता भात. आम्ही आहे कूर्गमध्ये चाललोय, म्हणजे कूर्गमध्येच आहे. आणि येता येता एक मस्त छान शॉप दिसत, सगळ्या घरगुती वस्तू होत्या. तर मी घेतलेली आहे तिथली होममेड कॉफी, डार्क कॉफी घेतलेली आहे, 2 घेतलेले पॅकेट. तर आपल्याकडे नेसकॅफे एकदम एवढी बॉटल 400-500 रुपयाला भेटते. अशी कॉफीचे फळं वाळवतात आणि मग ते साल निघून जातात, मग ती कॉफी तयार होते. ह्या पद्धतीने बघू शकता पूर्ण कॉफीचे. नर्सरीतून कॉफीचं प्लॅन घेतलेला आहे, बाकी फुलांचे तर मग 2 घेतले मी. तर असे आहे नर्सरीतून केरळचं ऑथेंटिक फूड आहे. इथे आहे चटणी आणि हे ताडगोळे असे असतात. मी ओरिजिनल हनी घेतलेला आहे, 400 होतं, तर 350ला बॉटल घेतली. 1 किलो आहे हनी. तर बघू शकता. हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे बघू शकता आम्ही कूर्गमधून निघताना म्हटलं चहा पिऊ सकाळी सकाळी. तर इथे आलो होतो. इतका डिफरंट चहा आहे, डब्बा आहे, त्याच्यात एक साईडला दूध उकळतं आहे, एक साईडला चहा उकळतो आहे. म्हटलं चला ट्राय करू. आणि त्यांच्या पद्धतीचा केरला स्टाईल चहा प्यायचा आहे. तर बघू शकता ह्या साईडला दूध आहे, या साईडला चहा उकळतोय आणि इतकं ऑथेंटिक पद्धतीने चहा बनवता आहे. तर बघू त्याची चव कशी आहे. आणि साईडला ना स्नॅक्ससाठी मस्त केळीचं आहे, तर ते पण घेणार आहे, ते पण तुम्हाला दाखवते. तर बघू शकता आधी दूध टाकतात, ते ग्लासमध्ये, मोठ्या ग्लासमध्ये दूध टाकतात. तर त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जो चहा उकळतोय ना ह्या साईडला पावडर, तर ती टाकतात, तुम्हाला दाखवते पुढे. तर इतका भारी लागला ना चहा, खरंच ट्राय केलं पाहिजे. तर फिल्टर चहा म्हणता आय थिंक त्याला. तर बघू शकता असा चहा होतोय एकदम ऑथेंटिक पद्धतीने. आणि त्या आजी पण एकदम ऑथेंटिक आहे दिसत असेल, आणि इतका भारी चहा करत होत्या. तर अशा पद्धतीने आपला चहा रेडी झालेला आहे, एवढा मस्त. तर चला आता ट्राय करून बघू आणि कसा लागतो ते पण बघू, तुम्हाला पण ते दाखवते. चला. इथे इतके छान मस्त चहा केलेला आहे, उडपी चहा, आणि एवढा भरून देतात. चव पण इतकी भारी त्या चहाची, आणि एकदम डिफरंट पद्धत आहे, तीच तुम्हाला दाखवली आज. मस्त. तर बघू शकता हे बनानाचा आहे, म्हणून ते केळी जास्त विकायला. हे करा ना, कट करा बरं, कसं दिसतं मध्ये. असं करा कट, खाऊन बघू काय. तर इथे बनाना स्वीट्स वाटत. खूप आवडली. वाव, स्वीट आहे, म्हणजे एकदम असं रॅप करून केलेलं आहे. काय आपण काय मालपुळे नाही का, तू मालपुळे कसं आहे, मस्त गरम गरम गरम. भारी ना. तर हे बनानाचं आहे, समोसा आहे, गोड बनाना. तर इथे बघू शकता झाडांवर काळ्या मिरी, पांढरी मिरीचे वेल चढलेले आहेत. इथं सुरू आहे ना आता स्पायसेसचं खूप. हे काय खाली ते मग तेव्हा ते खाली काहीतरी आहे, कॉफी का काहीतरी चढलेले. 2 रुपये दिला. काहीतरी असं भारी जंगल आहे ना इथून.
आता इतकं छान भेटलेलं आहे, बघू शकता टोपली विणतात ते. तर बघू आता इथे काय काय आहे त्यांच्याकडे. मस्त आहे एकदा बघू शकता. ही फळांची टोपली आहे. हे भात काढायचं आहे आता, हे झाल्या हे टोपलं. आणि हे काय असेल हो? ओ हे काय असेल ऐकलं का? बघा ना हे काय असेल? काय माहिती क्या 80 क्या आहे? क्या फ्लावर बेस 80 80 रुपयाला आहे. हे काय? हे वरती कंदील भारी ना, असे कंदील घ्यावं. ये 190 मस्त. तर आम्ही मस्त असं घेतलेलं आहे कंदील. एक मिनिट, कंदील घेतलेले पोच मध्ये लावायला 2 घेतलेले आहे. आणि असे आपल्याकडे भेटत नाही, खूप छान विणलेले. कोणतं होतो हे ना? ओके ये. तर हे घेतलेले आहे मी. राशी घेतलेली बघू शकता. त्यांच्याकडे भरपूर सारे आहे वस्तू. हे अजूनही असा इथला फुलदाणी आहे. आणि हे बाकी 190 हे घ्यायचं का? नाही ठीक आहे. तर आता आम्ही बाथरी हे शहर सोडून आता चालली वायनाडकडे. आणि जाता जाता आपले काय प्राणी वाईल्ड सेंच्युरी आहे. तर बघू आता, वाचलं तिथे आम्ही. तर जाता जाता जर जमलंच तर बघू ते. आणि तेच हे पण शहर खूपच छान होतं. बाथरी इतकं गार्डन आणि म्हणजे झाडं इकडे इथे म्हणजे झाडांची आवड आहे लोकांना, फुलांच्या वगैरे. तर खूपच छान दिसतात. आणि कॉफीचे मळे तर आता इथे बस स्टॉप पण तुम्हाला दाखवले मी. बस स्टॉपच्या तिथे मागूनच सुरू कॉफीचे मळे. नुसते कॉफीचे मळे इकडे. आपण चहाचे मळे उटीवरून बघत बघत आलो डायरेक्ट कॉफीच्या मळ्यांमध्ये. आणि आपले आता सुपारी आणि काय म्हणतात आपले मिरी, काळे मिरीचे वेल भरपूर बघितले, भरपूर प्रमाणात. तर आता चाललेलो आहे वायनाडकडे. तर हे केरळमध्ये भात बघू शकता. आणि इथे एवढे भात खाता जाडे होत नाही, कारण भात इतका हलका, इतका पचायला एकदम छान आहे. तर वैभव बोलली की आपण 1-2 किलो राईस घेऊन बघू इकडचा, कारण ते सगळे भाताच्याच वस्तू खातात. म्हणजे प्रत्येक गोष्ट भाताची खातात, तांदळाची बनवून खातात. तर इतकं सुंदर आहे पचायला मस्त. आता आम्ही इतकं भाताचेच प्रकार खात आलो आणि त्यांचे ऑथेंटिक जेवण जेवत आलो, खात आलो. भारी होते. बघू शकता भात एकदम पूर्ण भाताचे मळे आहेत. खरंच खूप भारी वाटतं इकडे आल्यावर. आणि झाडं पण इतकी सुंदर आहे, मला तर झाडच बघायला आवडतात. आणि भात पण त्यांचा भारी एकदम. आता एवढं आम्ही खाल्लं तांदळाचे प्रकार इथे खाल्ले, पण पचायला एकदम हलके मस्त. तर हा कोणता भात त्याला काय ना असं काय माहिती नाही इकडचा. तर असं बघू शकता भाताची पूर्ण मोठी मोठी शेत आहे. मध्ये मध्ये अशी कॉफी लावलेली आहे, केळीचे झाड, सुपारी, इकडे अशी केळी इथे मध्ये. किती मस्त घर आहे. तर मी तुम्हाला काळी मिरीचं दाखवलं, कॉफीचे दाखवले, चहाचे मळे दाखवले. आता तुम्हाला मी दाखवणार आपली सगळ्यात महागडी खडे मसाला, सगळ्यात महागडा इलायची. म्हणजे राणी काय म्हणतात त्याला, मसाल्यांची राणी इलायची दाखवणार. इलायचीचे झाडं दाखवणार आता, कारण मागे मी बघितलं थोडेसे, पण आता पुढे मळे आता इथून सुरूच होतील स्पायसेस, पण ते दाखवणार मी तुम्हाला आता. एक ठिकाण थांबलो, तिथे ऑथेंटिक मसाले आहे सगळे. तर बघू आपण कोणते कोणते मसाले. हे काय मसाले, हे बडीशोप, मल्याळम,
हे काय आहे? व्हॉट इज दिस? ರೈಟ್ ಎಂದಿಲ್ಲ ಮೊಳ್ಳ ರೈಟ್ ಇದೆ 60 आमसूल नाही नाही आमचं नाही वेगळं आहे. ಅಂಗುಳಿ ಮಚ್ಚಿ मच्छी. ते तू काही टाकते ना ते हा आंबट. प्राइस हं? प्राइस प्राइस कॉस्ट कॉस्ट 60 रुपीज 60 रुपीज 60 रुपीज ಇದು 60 ರೂಪಾಯಿ काय ಅದೇ ಫಿಶ್ फिश करी मसाला ಮೀಟಿ ಮಸಾಲ मीठ मसाला फिश करी मसाला ಅದು उडल इथे हे मसाले घेतलेले आम्ही आहे कुर्ग मध्ये चाललोय म्हणजे कुर्ग मध्येच आहे आणि येता येता एक मस्त छान शॉप दिसत सगळ्या घरगुती वस्तू होत्या तर मी घेतलेली आहे तिथली होममेड कॉफी डार्क कॉफी घेतलेली आहे 2 घेतलेली आहे तर आपल्याला आपल्याकडे बेस्ट कॉफी एकदम एवढी बॉटल 400-500 रुपयाला भेटते पण एवढी बघू शकता ही अर्धा किलोची वाटत ना अर्धा किलो 250 ग्रॅमची 300 रुपये ना 300 तर बघू शकता त्याला अजून दिसत अजून देईल तर मला ते व्हिडिओ करायचे होते पण नेमकी ना माझ्या फोनची बॅटरी पण हे झाली आणि मला व्हिडिओ काढता आले नाही तर पुढे आता जमलं असं मी काढेल भेटली कुठे दुकान दाखवता आलं तर पण इतक्या छान वस्तू भेटत आहे खरंच मधून असं म्हणजे लोकल जे असतात ना म्हणजे रस्ते वगैरे तिथून यायला पाहिजे तिथं सगळ्या आपल्या वस्तू भेटतात लोणचं काय तिथले सगळे पदार्थ हायवेने न येता मधून असं आला ना आणि जंगल पण बघायला भेटतं कॉफीचे मळे आता बघू शकता आमच्या कॉफीचे मळे अशी खूप कॉफी लागलेली आहे तर भारी वाटते एकदम मस्त आता मी कुर्गमध्ये आहे आता कन्नूरमध्ये आहे आणि तुम्हाला कॉफी प्रोसेसिंगचं दाखवते तर बघू शकता माझ्या मागे सगळी कॉफी वाळवत आहे तिथे इतकं भारी वाटतं तुम्हाला जवळून दाखवते एकदम झूम करून आता इथे कॉफी भरलेली आहे आपल्याकडे तांदूळ भरलेली ही आणि ब्लॅक दिसते ना ही कॉफी आहे ही सगळी कॉफी बघू शकता तुम्हाला दाखवायला मला खूप आवडत आहे फक्त ना इतकं भारी म्हणजे बघायला मिळतं इकडे तर इथे पूर्ण कॉफी आणि इकडे सगळे प्रोसेस करतात तिकडे सगळे दुकान म्हणजे मोठे मोठे फॅक्टरीज आहे जसे आपल्याकडे इस्टेट नाही म्हणतात त्याला तर मस्त करतात ते तर जर चान्स भेटला बघायला तर दाखवेल तुम्हाला तर आता चला तर आपण कसं भाताच्या शेताच्या बाजून जातो भाताचा वास येतो तसं इथून आम्हाला एकदम असं कॉफीचा वास येतोय सगळ्या ह्या रस्त्याला पूर्ण एकदम घमघमाट असा कॉफीचा भारी तिथे रोस्ट करता वाटत तिथे असं येतं असं वाटतं मला बोलली होती कॉफी कशी प्रोसेस होते जे फळं तर बघू शकता इथे वाळवताय अशी तुम्हाला जवळून दाखवते इथे अशी कॉफीचे फळं वाळवतात आणि मग ते साल निघून जातात मग ती कॉफी तयार होते ह्या पद्धतीने बघू शकता पूर्ण कॉफीचे पद्धतीने कॉफी वाळवतात आणि त्याच्यातली बीन्स आपोआप निघतात मग ते बीन्स रोस्ट करून प्रोसेस करून कॉफी तयार करतात म्हणजे रोस्ट करून आणि डायरेक्ट ग्राइंड केली ना तर कॉफी तयार होते तर असं आहे कॉफीचं पूर्ण बाजूला सगळी शेती कॉफी चला आता जाऊ इथे गाडी बघू शकता आजूबाजूला सगळी कॉफी इतके कॉफीच्या म्हणजे डोंगरच राहतात 2-3 डोंगर कॉफीचे ना आणि सगळ्या कणांच्या बाहेर कॉफी वाळते जशी तुम्हाला मी दाखवली मागे तसंच इतकं छान आहे इथलं नैसर्गिक म्हणजे लँडस्केप एकदम मस्त आहे जसं आपण याच्यामध्ये बघतो कार्टून मध्ये तसंच आणि एका नर्सरीत आलो तिथे सगळे मसाल्याचे झाडं वगैरे मिळतात बघू आता तर बघू शकता हे स्पायसेस प्लांट आहे बघू शकता इथे सगळे स्पायसेसचे जॅकफ्रूट आहे हे कॉफी पा इकडे कॉफीचे पा हे लेमन पण भारी इथले हो हे नारळाचे आणि हे कॉफीचे सगळे प्लांट्स आहे बघतो आता आम्ही मागे सगळी मसाल्यांची नर्सरी आहे या साईडला आणि या साईडला सगळे फ्लावर्स आहे बघू आता फ्लावर्स कोणकोणते आहेत बघू शकता
आम्ही नर्सरीतून हे घेतलेले झाड हे पर्पल इतके छान फुले आहेत आणि एक रेड कलरचं तुम्हाला दाखवते. अशी झाडं आहे. तर रेड प्लांट दिसत नाही मला, पण मी हे घेतलंय हे पर्पल फुलांचं. इथे 200ला, मी तर 40 रुपयालाच घेतलं. नर्सरीतून कॉफीचं प्लांट घेतलेलं आहे. बाकी फुलांचे तर मग 2 घेतले मी. तर असे आहे नर्सरीतून, बघू शकता. केरळमधून ते पण घेतले झाडं कॉफी प्लांट. चला आता जेवायची भूक लागली आता. तर अशी आहे केरळची नर्सरी. थांबलोय आणि एक हॉटेल दिसलं, तिथे खाऊ काहीतरी नॉनव्हेज वगैरे. आणि आम्ही इथं फळं खाल्ले, ऑरेंज फळं घेतले होते ना, ते खाल्ले. इतकं भारी लागलं. त्याचे प्लांट भेटलं, ते पण घेऊन जाईल मी. तर आता जेवण करून घेतो आणि जेवण झाल्यावर बोलते तुमच्याशी. याला नाही खायचं राईस हे देता जेवणासोबत. विया पाणी देता, पाणी. इथं जेवणासोबत मील घेतलेले आहे. हे जिरा पाणी आहे. मिलमध्ये एवढं आलेलं आहे. हे काय आहे, रस्सा मी वाटतं आणि सांबार आहे. सांबार हां बरं. व्हेज मिल दिलं, पण दिली फिश कर. ही भाजी आहे, लोणचं, पिकल. हे कसलं पिकल आहे? बीटरूटचं पिकल आहे. सलाड, सलाड हे घे. हा बिर्याणी. हा तर एवढं असं आहे केरळचं ऑथेंटिक फूड आहे. इथे आहे चटणी आणि जेवण झालेलं आहे आमचं. आणि इथे जिरा पाणी असं भेटतं, बघू शकता. खातो ना आपण, तर जिरण्यासाठी जिरा पाणी. चहाच वाटतंय ना तो. थांबलो इथे. हाणी बघू शकता, ओरिजिनल हाणी. 1 किलो 350. आता हे ताडगोळे असे असतात. हे आहे कसं बघू शकता. इथे काय काय आहे दाखव. इकडे बॉटल आण दुसरी घेऊ. दुसरी चिकट झाली असते. मी ओरिजिनल हनी घेतलेला आहे. 400 होतं, तर 350ला बॉटल घेतली. 1 किलो आहे हनी. तर बघू शकता एकदम ऑथेंटिक त्यांचं जंगलातलं हनी टेस्ट करून बघितलं, एकदम ओरिजिनल आहे. आणि इथे पाम. केळं नको खोलू. नाही बस. माझ्या मागे दिसतं कुर्गचं जंगल आणि मस्त हनी भेटलेलं आहे आपल्याला कुर्गचं. बघू शकता असं आहे कुर्गचे जंगल. कुर्ग आणि खालून अशी नदी वाहते मस्त. तर सगळे स्पायसेसचे झाड आहे त्याच्यावर चढलेले. स्पायसेस, केळी वगैरे झालं. इथे म्हटलं फोटो काढून घेऊ. मस्त हनी पण घेतलं. ते पाम, इकडे आईस ॲपल म्हणतात ना त्याला, पामला इकडे आईस ॲपल म्हणतात. ते 2 खाल्ले. ते थोडे एक्सपेन्सिव्ह वाटले इकडे, इकडच्या प्रमाणे. आधीच बार्गेनिंग करायला पाहिजे होती. आता हनी पण 400चं होतं, मी 350ला केलं, लगेच दिलं. आणि आईस ॲपल आधीच घेऊन टाकले. आणि नंतर त्यांनी सांगितलं 50 रुपयाला येते. तर आपल्याकडे पण भेटतं 50ला, पण मग 20 असेल त्याची प्राईस. पण घेतलं खाऊन. तर असा आहे माझ्या मागचा व्ह्यू मस्तपैकी. चला